नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माहिती मोलाची या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी परिसर अभ्यास भाग 3 घेऊन आलेलो आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, भारताचा सुमारे %% भूभाग शेतीसाठी वापरात आहे। 60%, जून ते ऑक्टोबर पर्यंतच्या हंगामास डॅश हंगाम म्हणतात। खरीप हंगाम, ठिबक सिंचन, तुषार सिंचन या सिंचनाच्या डॅश पद्धती आहेत। आधुनिक पद्धती आहेत। दासबोध हा ग्रंथ कोणाचा आहे? समर्थ रामदास स्वामी यांचा हा ग्रंथ आहे। सतत आणि संत गतीने होणारा बदल म्हणजे डॅश होय। उत्क्रांती, सतत आणि संत गतीने होणारा बदल म्हणजेच उत्क्रांती होय। मार्च ते जून मध्ये जी पिके घेतली जातात त्या पिकांना डॅश पिके म्हणतात। उन्हाळी पिके असं म्हणतात। संत नामदेवांनी कोणत्या धर्माचा प्रसार केला? भागवत धर्माचा प्रसार संत नामदेवांनी केला। डॅश यांनी तरुण वयात पुण्याजवळील आळंदी येथे जिवंत समाधी घेतली। त्या संतांचं नाव काय? संत नामदेव यांनी तरुण वयात पुण्याजवळील आळंदी येथे जिवंत समाधी घेतली। इयत्ता 6वीला कोणत्या कालखंडाचा इतिहास आहे? प्राचीन भारताचा इतिहास हा इयत्ता 6वीच्या वर्गाला शिकवला जातो। आदिलशहा व निजामशहा या सुलतानाच्या काळात घृष्णेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती कोणी केली? मालोजी राजे भोसलेंनी या मंदिराची दुरुस्ती केलेली आहे। अमेरिकेचे संविधान इसवी सन डॅश मध्ये अंमलात आले। 1789। संत रामदासांनी बल उपासनेसाठी ठिकठिकाणी डॅश मंदिरे बांधली। हनुमानाची। संत रामदासांनी बल उपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली। अमेरिकेच्या संविधानात किती कलमांचा समावेश आहे? 7। फक्त 7च कलमावर या देशाचं संविधान अनेक वर्षापासून चालत आहे। शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता? मध्ययुगीन काळ। भारतीय संविधानामध्ये किती कलमाचा समावेश आहे? 395 कलमांचा समावेश भारतीय संविधानामध्ये आहे। आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? शहाजीराजे भोसले यांना आदिलशहाने सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला होता। संत नामदेव डॅश निस्सिम भक्त होते। विठ्ठलाचे। संत नामदेव विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते।
शहाजीराजे भोसले यांच्या वडिलांचे नाव काय होते? मालोजीराजे भोसले हे शहाजीराजे भोसले यांचे वडील होते, तर विठोजीराजे भोसले हे त्यांचे चुलते होते. बाबाजीराजे भोसले हे शहाजीराजे यांचे आजोबा होते, तर शरीफजीराजे हे शहाजीराजे यांचे भाऊ होते. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते डॅश नदीमध्ये बुडवली. त्या नदीचं नाव काय? इंद्रायणी. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवून अनेकांना कर्जमुक्त केलेलं आहे. संविधानाने तयार केलेल्या संघसूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहेत? 97. संघसूचीमध्ये 97 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. ऑक्टोबर ते मार्च पर्यंतच्या हंगामास डॅश हंगाम असे म्हणतात. रब्बी हंगाम असं म्हणतात. डॅश यांनी तरुण वयात पुण्याजवळील आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. त्या संतांचं नाव काय? संत नामदेव. सध्या भारतात किती राज्य व किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 9 केंद्रशासित प्रदेश व 28 राज्य सध्या भारतामध्ये आहेत. तर या अगोदर म्हणजेच 2014च्या अगोदर 7 केंद्रशासित प्रदेश आणि 28 राज्य होती. 2014ला एका नवीन राज्याची निर्मिती झाली, ते म्हणजे तेलंगणा. मग 7 केंद्रशासित प्रदेश आणि 29 राज्य झाली. आणि नुकतेच काही दिवसापूर्वी एका राज्याचे केंद्रशासित मध्ये रूपांतर करण्यात आले. ते राज्य म्हणजे जम्मू काश्मीर. असे 2 केंद्रशासित प्रदेश नव्याने निर्माण झाले. म्हणून या ठिकाणी 9 केंद्रशासित प्रदेश आणि 28 राज्य भारतामध्ये आहेत. संविधान सभेत एकूण डॅश सदस्यांचा समावेश होता? 299. जी काही संविधान निर्मिती झालेली आहे ती संविधान निर्मिती करण्यासाठी काही समित्या नेमण्यात आल्या होत्या. त्या समित्यामध्ये काही सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये एकूण 299 सदस्यांचा समावेश या संविधान सभेमध्ये करण्यात आलेला होता. संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? 26 नोव्हेंबरला. चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला पंथ कोणता? महानुभव पंथाची स्थापना चक्रधर स्वामींनी केलेली आहे. संविधानातील समवर्त सूची कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली? ऑस्ट्रेलिया या देशाकडून संविधानातील समवर्त सूची स्वीकारण्यात आलेली आहे. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन डॅश पासून सुरुवात झाली? 1946. संत तुकारामांचे मूळ गाव कोणते? देहू हे संत तुकारामांचे मूळ गाव आहे. संविधानाने तयार केलेल्या समवर्त सूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहेत? 47 विषयांचा समावेश समवर्त सूचीमध्ये करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे परिसर अभ्यासचे प्रश्न. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे अवश्य कळवा, कारण तुमचा अभिप्राय ही आमची ताकद आहे. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. यश तुमचंच आहे.